संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असून त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न झाला असून यावेळी संभाजी ब्रिगेडतर्फे त्यांच्या प्रतिमेचा अभिषेक करण्यात आला। यावेळी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा दुधाने अभिषेक करण्यात आला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भयाड हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला। आरोपींना अटक करून या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड सर्व शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे। आज दिनांक 15 जुलै रोजी दुपारी 12 वाजता संभाजी ब्रिगेडतर्फे दुग्ध अभिषेक करण्यात आला। या प्रसंगी लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, श्याम पाटील, तुषार सावंत, मुकुंद सपकाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो सरकार पुरस्कृत आणि भाजपा पुरस्कृत हल्ला आहे। कारण गेल्या 3 महिन्यापासून दीपक काटे नावाचा खुनी, आई वडिलांची शेती पळवणारा, त्यांना देशोधडीला लावणारा नालायक सुपुत्र याने या संदर्भामध्ये अनेक वेळा आवाज उठवला आणि प्रवीण दादा गायकवाडांना धमकी दिली। असे असताना सुद्धा भाजपाने मात्र त्याला भाजपाचा युवा मोर्चा म्हणून पद दिलं आणि या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं। कारण प्रवीण दादांसारखे लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांवरती यांना या राज्यामध्ये त्यांना राहू द्यायचं नाहीये। यांना ह्या सर्व चळवळी संपवायच्या आहेत, कारण ते गरिबांचे आवाज उठवतात, इथल्या तरुणांना रोजगार देतात, त्यांच्यासाठी प्रश्न विचारतात आणि म्हणून प्रवीण दादा गायकवाडांसारख्यांवरती जर असा हमला केला जात असेल, काळं फासणं हे कृत्य जर केलं जात असेल, तर आम्ही आज जळगावच्या सर्व जनसंघटनांच्या वतीनं सरकारला आव्हान करीत आहोत की यापुढे असली दादागिरी आम्ही खपवून घेणार नाहीत। तीव्र आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि जळगाव जिल्हा त्याच्यामध्ये मागे नसेल। आज काय केलंय तुम्ही नेमकं? आज आम्ही प्रवीण दादा गायकवाडांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक केलेला आहे। आम्ही पवित्र मानत नाही, पण आम्ही हे सांगतो आहोत की काळं फासणारे तुम्ही मुठभर असाल, पण त्यांच्यावरती फुलं उधळणारे आणि त्यांच्यावरती वेळ पडली तर जब तक जेल में चना रहेगा आना जाना बना रहेगा असं म्हणत जेलमध्ये जाणारे लाखो करोडो आहेत। हे आम्हाला या निमित्तानं सांगायचं। कुठल्या संघटना यामध्ये? इथे संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, जनक्रांती मोर्चा आहे, लोकसंघर्ष मोर्चा आहे, अशा विविध बामसेप आहे, भारत मुक्ती मोर्चा आहे, कास्ट ट्राइब संघटना आहे, अशा भीमसेना संघटना आहेत, अशा विविध 50 पेक्षा जास्त संघटनांचे नेते इथे जमलेले आहेत आणि ते सर्व एक दिलानं सांगतायत की आम्ही यापुढे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार सहन करणार नाही।